जुना पुणा नाका ते CNS हॉस्पिटलकडे सर्व्हिस रोड करा. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी. छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून CNS हॉस्पिटलकडे जाणाऱ्या 54 मीटर रस्त्याच्या दुतर्फा तातडीने सर्व्हिस रोड करण्यात यावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना ठाकरे गट सोलापूर शहराच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की जुना पुणा नाक्यापासून छत्रपती संभाजी महाराज पुतळा, अवंतीनगर रेल्वे रूळ ओलांडून देगाव रोड, CNS हॉस्पिटलपासून पुढे विजयपूर रोड, सोरेगावला जाणाऱ्या 54 मीटर रस्त्याचे काम रखडलेले होते. सध्या रेल्वे बोगद्याचे काम गतीने सुरू झाले आहे. तसेच छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळून जाणारा दुसऱ्या बाजूचा रस्ता आता सुरू केला आहे. या रस्त्यावर अवंतीनगर परिसरात या रस्त्याच्या बाजूला भाजी मंडई थाटण्यात आली आहे. काही जणांनी अतिक्रमणही केले आहे. हा महत्त्वाचा रस्ता असून या रस्त्यामुळे वाहतूक शहराबाहेरून जाणार आहे. हा रस्ता करत असताना महापालिका प्रशासनाने या रस्त्याला सर्व्हिस रोड केला नाही, तो तातडीने करण्यात यावा, अन्यथा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण यांनी दिला आहे. यावेळी माजी परिवहन सदस्य विजय पुकाळे, उत्तर विधानसभा विभाग शहर प्रमुख महेश धाराशिवकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरात CNS हॉस्पिटल ह्या मध्य मार्गावरती रेल्वे ट्रॅकच्या खालून रस्ता चालू होणारा भुयारी मार्ग, त्यामुळं भुयारी मार्ग रस्ता चालू झाल्यावर रहदारी वाढणारा त्या परिसराची अवंतीनगर, अरविंदाम, छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून रहदारी वाढणार असून भविष्यामध्ये सर्व्हिस रोड महापालिकेनं खुला न करून दिल्यास त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट होण्याचा संभव आहे आणि अनेक लोक त्या भाग डेव्हलप झाल्यामुळं पोलीस अधिकारी सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक तिथं राहायला आल्यामुळं त्यांची प्रायव्हसी नष्ट होणार आहे. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं अतिरिक्त आयुक्त मोरे साहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे. शहर प्रमुख महेश धाराशिवकर, मी विजय पुकाळे यांच्या माध्यमातून आम्ही स्वतः राहतोसुद्धा त्या परिसरात शिवसेना शहर उत्तरच्या वतीने निवेदन दिलेलं आहे. महापालिकेने जर सर्व्हिस रोड खुला करून नाही दिलास तर आम्हाला त्या रेल्वे ट्रॅक खालून जो जाणारा रहदारी चालू होणार आहे ते आम्ही शिवसेनेच्या वतीनं अडवून तो महामार्ग हे आंदोलन करून अडवणार आहे. जोपर्यंत परिसर खुला केल्याशिवाय सर्व्हिस रोड खुला केल्याशिवाय तो भुयारी मार्ग चालू करू. छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते CNS हॉस्पिटल या रस्त्याला जोडणारा जो रेल्वे खालून मार्ग काय होता भुयारी, तो लवकरच खुला होणार आहे. परंतु महापालिकेच्या दुर्लक्षामुळं सर्व्हिस रोडवर किंवा ज्या ठिकाणी सर्व्हिस रोड प्रस्तावित आहे त्या ठिकाणी काही मालमत्ताधारकांनी आपली दुकानं थाटलेली आहेत. परंतु जेव्हा हा मार्ग चालू होईल तेव्हा निश्चितच त्या ठिकाणची रहदारी वाढेल व नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होईल. त्या ठिकाणी आज बरीच दाट लोकवस्ती झालेली आहेत, हॉस्पिटल आहेत, शाळा आहेत त्या ठिकाणी. त्यामुळं विद्यार्थी आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेता तो सर्व्हिस रोड तातडीने बनवून खुला करणं गरजेचं आहे आणि खुला न केल्यास शिवसेनेच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.